क्या करोगी मैं आजा सनम आई बहार नवरा घेऊन पळून चालला काय माऊली गुरु माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली. काय गोट्या घाबरला ना तुला मी? कुठे गेला बाई हा माणूस? गोटा झाडायला लावला होता तिकडे ते केंड तसेच पडलेत. अहो एक काप सांगितलं ना तेच ना करीत बसू 2 तास झालाय तिकडेच घरात. झाडून नाही मारलो काय नाही काय बाई घास नाही दिला काय करूया माणसाचं आता डोकं फोडू का माणसासमोर. अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जिसकी बीबी गोरी उसका भी बड़ा नाम है. अरे जिसकी बीबी गोरी 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 छोरी, जिसकी बीबी गोरी उसका भी बड़ा नाम है. अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. पंडावळ्या हे माझं अंगण आहे का तुझं अंगण आहे? जिसकी बीबी लंबी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीबी लंबी लंबी लंबी, जिसकी बीबी लंबी उसका भी बड़ा नाम है. अरे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. ऐक ना तिकडे ना रोडला ना कटोरा घेऊन बस आणि तिकडे गाणे म्हणत बस तेवढे 2 पैसे कमवशील. आता आपण हिंडत असतो गावामध्ये. तुम्ही द्या ना काहीतरी. अरे तुला दुसरी कामं नाहीत का रे? बाया माणूस दिसला का लगेच तुझी लाल टपकती लगेच गाणं म्हणणं चालू होतं. मला भारी म्हणतोय गाणं ते ऐक जरा. राहू द्या तुमचं उगाच नका बोलायला लावू. देवाने काम काय सांगितले होते? कलर काळा दिलाय पण आवाज किती भारी दिलाय. नाचता का ते गाणं म्हणा तुम्ही नाचा. त्याला काय होतं नाचू गाणं म्हणलं म्हण रे. यारा हो यारा तेरी अदाओं ने मारा, धोतर सुटन हंस बढ़ने लगी दिल की बेचैनिया, लिखता ही नहीं तुम हो जाने या, आपल्या नदीला तू ही जाने या, आपल्या नदीला सराव करतोय ते. यारा ओ यारा तेरी अदाओं ने मारा. एखादा हाड मोडन मला करत बसावं लागन तुमचं सगळं. अहो लाज वाटू द्या लाज वाटू द्या. काय काम सांगितलं तुम्हाला मी? माणसाने नेहमी आवाज खाली हसत मुख राहावा. काय काम सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? हे गोटा नाही झाडला तिकडे ते केंड बघा कसे पडले तिकडे गुरांचे तिकडे बघा सगळं तसंच राडा आहे. मी जातो. मग काय आला होता? आलतो गाणे म्हणायला तुमच्याकडे पेशल नीट नाही तर काय. आता मी सगळं सुरू करणार आहे. कधी? एक कामाला आलो जरा थोडस खाल्लं. रेट तरी किती खाता हो? त्याच्याशिवाय काम होत नाही माझं. नशीब काम नाही करीत बिना कामाचे 2-2 रेट तोडीत राहता. काहीच काम नाही तुम्हाला. आता तू नको रेटू मला. मी तिकडे भांडे कुंडे रेट येतो सगळे. 1 तासाच्या सगळे काम झाले पाहिजे नाही तर माझं एवढं वाईट कोण नाही. आज खायला देणार नाही. माणूस आहे बाई काय पत्रात पडलाय कुठलं नशीब काय माहिती. खायला काय तो गोट्या गाणं म्हणतोय भारी भारी. ते वड्याला रियाज करतो ना मी आता नदीला जाऊन रियाज करतो. त्याच्यापेक्षा भारी गाणं म्हणतो मी. तू काय गाणं म्हणतो म्हणा. अग हिल हिल पर हिला तुझे कपाळी लाटीला, तुझे कपाळी लाटीला आणि तुझे कपाळी लाटीला न फॅशन मराठी शब ब झालं काय. हिलपुरी हिला ये हिला ना तो तुम खाट पे गिरेगा और ये शेनकुर और सब कुछ मेरे को करना पड़ेगा. अरे माणसाने नेहमी हसतमुख राहावा. हसतमुख राहिलं का एक काम जास्त होत. तुमचं असं आहे रेटलं तर पुढं जायचं रेटलं तर पुढं जायचं. सांग काम येऊन नुसतं सांग बायकोनी काम सांगितलं तर करायचं. अहो धड दाखवते ना तुम्ही. मग त्याच्यासाठीच बायको असती. नवऱ्याला पुढे रेटिली का नवरा काम करतो आपोआप. तुम्हाला आता ना मी दुधाची बाटली आणते आणि ती काय करते तुमच्या तोंडात देते तशी प्यायला. लय लहान काय नाही. अहो ते आमचं ना खुरपत सापडा ना म्हणलं तुमच्याकडून घेऊन जावा. जा ना तिकडे ठेवलेलं आहे. तिथं खुरप आहे आणि त्याला जे पांढऱ्या मुठीच आहे ना ते लाल मुठीच ते मा आहे. लयच भारी गाणं म्हणत होते ते. गोट्या आलतात काय? गोट्यात सवय लागली वाटतं यांना. ते त्याची सावली माय पडली आता त्याच्यामुळे मग मी लागलोय गाणं. ना काय करीत जाऊ उगाच समजून ठेवा यांना. अगं तुला काय सांगू असा नवरा आहे ना माझा आता काय गोट्या आला चांगला आहे ना मार खाऊन गेलाय माझा. भाकर तुकडा खाऊन गेला की नाही? सगळ्यांच्या इथे जातो भाकर तुकडा खाऊन जातो. गेला ना आमच्यातून मार खाऊन गेला माझा चांगला. कशाचं शेण आहे? हा हे म्हशीचं आहे ते गाईचं आहे. तिकडे घ्या ना. काय वास येतो पर थोबाडत गोपिता का? अरे मग शेणाचा वासच येत असतो. तिकडे ठेवा ना मी बोलून राहिली तिच्या बरोबर घाला घाला.
अरे मी भरतोय, मला नाही येत का? तुम्ही ना आवाज खाली करून बोलत जा, एक काम झाडाचं नाही तुमचं तसं पण. मी भरतोय. करू काय इथलं करू काय करा रेट थापा तुम्ही, मी करत बसते. जा भाकरीन कालवण करा. मी भरतोय, मला नाही का वास येत? मग तुम्हाला आला मग काय झालं? बया महानवरा पुढारीत पांढरे कपडे घालून शेणकूर काय तुमच्या कोणी केलं होतं का? मग त्याच म्हशीचं आणि त्याच गाईचं दूध कसं वरपू खाती पार भाकर चुरून चुरून काढलं खाल्लेलं काढलं. मग? अहो काय ते लाज वाटू द्या, हे गाया म्हशी दिसतात ना, हे सगळं माझ्यामुळे आहे. नाही तर आता एक 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 विकून आहे ना, हा घोटा आहे ना फक्त असाच राहिला असता ना आम्हाला. जाऊ दे ताई, ते द्या सोडून, फक्त त्या गोट्यास ना आधी राखा लागून देऊ. म्हणजे तेच झाले बाई सगळं, नुसते गाणे गाणे गाणे, दुसऱ्या माणसाला काही सुचत नाही. हे आता जर परत गाणं बोलले ना, हे शेण घेणं तुमच्या थोबाडात कोंबीन. चला निघा टाकून या. तुझं काय घे ना खुरपतीतून. जाते बरं. हा चांद सी महबूबा हो मेरी कब ऐसा आता तुमचं- मैंने सोचा था. काय वहिनी, अहो या अख्खा नसते तुडीत, हे फुल तुडीत असते. माहित आहे मला, ते तुटलं आता. सांगते मी तुला रे देवायाच घडीला, हो घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला, ननंद माझी सावट बाई सांगन नवऱ्याला, ग बाई बाई सांगन नवऱ्याला, सांगते मी तुला रे देवायाच घडीला, हो घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला, घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला. बाय 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 बाय, काय आवाज आहे रे गोट्या? आणि मग खरंच गोट्या नाव ना चुकीचंच आहे, काहीतरी वेगळं भारी नाव पाडायला पाहिजे. आहे ना? चांगला आवाज आहे तुझा, लईच एक नंबर झकास. जीव घालता का नाही? जीव का? हा? जीव घालीन ना, पण काय करावं लागेल आधी, काम करावं लागते. तेवढं शेण उचलून देणार आहे. शेत हा नाही बा, आपल्या चेन्नई जमायचं भाऊ शेण. अरे मला लई काम येत, मला अजून सायकल धुवून काढायची. हो, हो, इकडं हो, पकड बरं. हा. इकडे पकड थोडी. हा, इकडे धरतो काय अशी. करतोय? धरायला लावलंय तुला. हा अशी हा. हा, इकडं मी सायकल धुते. सायकल धुतो. अरे मला सायकल धुवायची, तू शेण काढ म्हणजे मी तुला जेवायला देईन. चांदी की साइकिल सोने का सीट, आओ चले डार्लिंग चलो डबल सीट. थोबाड तोंडाच्या. हा मग म्हणजे तू गाणं ऐकते मी आणि मला डार्लिंग म्हणतो का तू? डार्लिंग डार्लिंग म्हणत नाही. जाऊ द्या वहिनी, तुमचा तरी कुठे नवरा इथं तरी हो. नसलं म्हणून काय झालं, नोकरीला आहे माझा नवरा, समजलं जाऊ काय? द्या, आता तू गेलाय तिकडं, मग करताना का माझ्या संग बाई लग्न? थोबाड तोंडाचं हा? थांब, मी तुला डोक्यावर टाकेन ना तुला. एक तर तू गाणे म्हणतो, चांगले गाणे म्हणतो, माणसाला करमणूक होती, हसत माणूस जरा खुश होत, म्हणून मग तुला मी सहन करत असते. चला पण मग एवढं बसा नाही ना. सहन करायचे. चला आपण फिरून येऊ बाई. थोबाड तोंडाच्या उठ वहिनी. पहिलं सायकल, ती लेकराची सायकल आहे. उठ. लाव स्टँडला. हा लागली. हा तर आता शेण उचलायचं, मग जेवायला देते, समजलं काय? मग शेण उचलून येऊ का? हा शेण उचलायचं. एक तर काम चुकारपणा करतो, काम करायचं नाही. कोण द्यायचंय जेवायला फुकटचं? गिळायला रेट देईन एक लावून. येऊ का मग? हा जा पण शेण उचल, तेवढं जेवायला देते. लगेच चालू. हा, जा जा. बरं झालं कामाला लावलं. तसं बी ना एवढं टेन्शन असतं ना, काय सांगायचंय. आपली सायकल धुते. गो बाया, घिसरले होते. काय काय झालं? अरे पडली होती ना. हा हे काय हे पाण्याने सगळं हे झालंय. हा. चांगलीच घसरले होते मी हा तर. ना. काय काय चाललंय? काय नाही, सायकल धुवायची होती. आज बर. तुम्ही सरपंच कस काय इकडे आले? काय नाही, चालता चालता पाहिलं मी. हा. तुमचं सोयाबीन लयच भारी उतरलंय. आलं ना चांगलं. हा. तरी पण मी या मताचा आहे. आता आपल्या भागात माहितीये का, लोक सफरचंद लावायला लागले. सफरचंद मी आता एखाद्या मळ्यात सफरचंद गेलो, देते ना मी का? पण लावणार. हा सफरचंद, ड्रॅगन फ्रूट, त्याला पण खूप भाव ते येतो. ड्रॅगन ते लाल लाल होय. हा त्याला किती भाव येतोय. आणि अशी वेगवेगळी. आणि आता एक ठिकाणी मी पाहिलं ना, तर सगळी मसाल्याचेच पदार्थ, दालचिनी, विलायची, लवंग, हे ते सगळं काही आपल्या भागात येतं. शेतकरी लावित नव्हते आपल्याकडे पूर्वी. आता थोडं सगळं काही लावायला लागले शेतकरी. येत तुम्ही असेल जरा- तर मग काय लावायला, भाव मी- चांगला भेटन. नाही भावाचं जाऊ दे, घरी खायलाच होती ना आपल्याला. पण मी जर आणले झाड, हा. एक 5-5 झाडं देईन निश्चित बरं का. नक्की द्या बरं का, हा. मी बांधायला लावीन. तू कोट्या काय करतोय? नशिबान थट्टा आज मांडली,
शेण उचलतो चहायला गाणे म्हणत तिकडे तिकडे. आज कस काय भूक लागली असेल नालायकाला. भूक तुम्ही भूक लागल्यावर ओळखलं. त्याला भूक लागल्यावर काम करतो हा. आणि काम तसं मी काय अरे त्यो पळाला. हा ही अवघड ते पाहिलं का आता ती पोरगी पाहिलं ना काय काय माहिती केलं मग त्या पोरगी बघितली हा. तर लाल टपकीत पळत आहे नुसतं माग माग. हा ना राव, ते आता काय- त्याला भुकाई नाही लागायची आणि काही ताण नाही लागायची. ऐका. पळालं ते. पळालं शेण उचलायचं राहिलं आणि भूक राहिली. मला वाटलं तेवढंच काम करेल. कोणाच्या मळ्यात जायचं गाणं म्हणायचं कोणी दिलं खायला तर खायचं पण गाणे आवाज लय भारी आवाज भारी आहे ऐक ना. म्हणून त्याला मी सहन करत असते. असं ना आणि एक तर मला गडी भेटत नाही कामाला. लय टेन्शन आलंय काय त्यालाच समजलं म्हणायचं नाही. राय कामाला. हे आता आहेस. पळालं ते चिंगाट आणि ते राहायचं हे कामाला. ते खरं मग बघायचा प्रयत्न करू एकदा प्रयत्न करू बघ. हा हा नाही चालेल. बघत आहे. येऊ का सफरचंद ते आणलं का नक्की मग नक्की मला नक्की तेवढं देणार झाडं द्या. पाठवा. हा, चला नक्की चला द्या. चला चालेल, सरपंच साहेब हा. चल. हे गोट्या ना या गोट्याला परत येऊ दे. या डोक्यातच गोटा घालते एखादा. अच्छा तर खुशाल चिंगाट पळालंय. काळ्या गोट्या घाबरला ना तुला मी. हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे तेरे चाहने वाले हैं. हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं. अरे थोडी लाज धर जरा. कुठं कोणाच्या इथं कामाला जायचं, कुठं काय करायचं, कोणाच्या इथं भाकर तुकडा खायचा. कधीच तुझं असं नाही. नुसतंच गाणे म्हणायचे, नुसतंच गाणे म्हणायचे. माझ्या घरच्यांनी सांगितलेलं आहे आता मला की तू जाऊन आहे ना सरपंचाला सांग म्हणून. पण आता सकाळी चालते पण मी तुझं नाव काही सांगितलेलं नाही. आता बघ तुम्ही कसं तुझं नाव सांगत असते सरपंचाला माहिती मी गाणे म्हणतोय म्हणून काही मत. बर बर माहितीये ना. हा. मग मी बघ तुझी कशी वाट लावित असते आता. माझी. हा तुझीच. हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले ठोका हैं. ठेवून दे ना एक. नको ठोका नको ठेवून देऊ. बावट कुठला. येऊ का. हा जा निघ. अक्कलच नाही काही ग या माणसाला. बावटोनी नुसतंच चरचर 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 करीत राहतो, गाणे भोकत राहतो. अय पोपट्या अरे काय करतो इकडं. मोकळ्या जागेत टोकळ्या आणतो काय. मग काय करू. तू जरा काही गाणे बिने म्हणे जाता ना जरा. गाणे बिन म्हणतो कधी मधी. हो जवानी दिवानी तिथे झाडवेली, फुलांनी फुलांनी फुलांनीत नाले ना जरासी प्रिय बाहू पासी, छेडीत जाऊ आज प्रीत साजनी. लय भारी गाणं हा? आहे. तू म्हणे जाता ना जरा. अरे म्हणतो कधी मधी पण हा. असं चुकत ना एखाद्या गाणं म्हणताना. हे बघ पोपट्या हा. मला डॉक्टरनी सांगितलेलं आहे काय. हसायचं गाणे म्हणायचं हा. हृदयाला व्यायाम होतो, मोकळं होतं हृदय. हो अरे बापरे. आणि हे बघ दुसरी गोष्ट अटॅक येत नाही. खरं. हा तू भाला आहे ना हा. घरी तो भाला आहे का चटणी मिरची काय हा. पण गाणे बिणे म्हणायची हसायचं खेळायचं मजेशीर राहायचं. आणि वरून घे का आज म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की बाबा माणसाने नेहमी प्रफुल्लित असावं, हा आनंदी असावं, आनंदी असावं. हा. चेहऱ्यावर आड्या गुड्या नसू नयेत, नाराज नसू नये माणसाने. हा. त्याच्यामुळे शरीर माणसाचे सगळे अवयव व्यवस्थित चालत आहेत. कसा बोलला बरं. आणि वरून सांगितलं ते डॉक्टरांनी हा. तुला लवकर मरणच यायचं नाही म्हणतात. खरं. हा अटॅक बिटॅकनी काहीच नाही अजिबात एकदम भारी. मग तू काय मरायला भेटतो काय मग. आयुष्य वाढत मग काय करतो. आईला. लगेच गाणे म्हणतोय मी मग खरंय सुरू हसून खेळून एकदम भारी. मला पण आता तुझ्यासारखेच गाणे म्हणावं लागेल. मला नाही लवकर मारायचं भाऊ. मला भीती वाटेल मारायची. म्हण ना मग गाणं. गाणं का. हा. कोणतं म्हणू सांग बरं एखादं. आपण दोघं गाणं म्हणू. हा म्हण तू एक म्हण. तू म्हण ना आता मी म्हणलोय ना. मी का. हा. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे आता तुला काय सांगतो. ही जिंदगी मस्त भारी. हा. पण ती आमचं चटाळ आहे ना. हा सारखं धुसफूस करत. मला हे काम सांग ते काम सांग. मी ना वैतागलोय तिला बाबा. आता मला असं वाटतंय हा. सरळ तोय संग यावा. छोडेंगे ना हम तेरा साथ तो साथी मरते दम तक. मी ना आता तोय संग येतो. चाल ना मग. तिकडच गाणं म्हणू, तिकडच आपलं भाकरी का मागून खाऊ. हा. इथं नको राहिला. इच्छा बेन बेन ना मी हा. 8 दिवसात मरून जाईन.
तिकडं कसं मन प्रफुल्लित राहीन, हा. पण आनंदित राहीन ना. खाईन शिळे तुकडे भाकरी, पण मन कसं प्रफुल्लित राहीन आपलं. तू हाय का नाही? जरा अयो आम्ही आले, हा, लावलं का माझ्या नवऱ्याला नादी? हा, सांगितलं होतं ना परत घुटमळू नको म्हणून. काय काय तुमची जिंदगी काय झाली? मला माग नाव ठेवता, लाज नाही वाटत का? आजीच्या हातचे तुकडे तोडीता बायकोच्या हातचे, तिलाच नाव ठेवते का लोकांमध्ये? आपल्याला नाही राहायचं होतं. आपण शिळे तुकडे खाऊ, तिकडं काही करू, तिकडं हा? राहीन, पण मला तो इकडे राहायचं नाही. तू मला 8 दिवसात मारून टाकीशील. हा का? आपला तिकडे शिळे भाकरी खाईन मी, पण मी तिकडे राहीन, आनंदित राहीन, प्रफुल्लित राहीन. 8 वर्षात नाही मला माझा नवरा, 8 दिवसात मरणार आहे काय? अहो, तुम्ही असे मरणार आहेत काय? असं करूच मारणार आहे मी. त्याच्यापेक्षा तिकडे मी अहो, लोकांच्या तुमचा एक तास जरी गळा दाबला ना तरी मरणार नाही तुम्ही. गोट्या बोल ना पोपट्या. चल आता आपल्याला नाही राहायचं. सोड चिठ्ठीला. अहो, ह्यो गोट्या बायको आहे का मी बायको आहे? बायको असून काय उपयोग आहे? सारखी धुसफूस कर. हा, मग नवऱ्याने तसं राहावा म्हणजे बायको जीव लावीन. नाही मी तिकडे शिळे भाकरी खाईन, तुकडे खाईन, पण कसं प्रफुल्लित राहीन. कमीत कमी जगन तरी मी नीट. तुझ्या धास्तीने मी 8 दिवसात मारून जाईन. चल पोपट्या. हा चल काय माणूस हो? चल, तू तुपली राह एकटी, मला नाही राहायचं इथं. थांबा म्हणलं, त्याचं पण येतं मला. काय? कुठं चालले? कुठं चालले? ए, सोड रे. काय माझ्या नवऱ्याला घेऊन पळून चालला काय? हा? लाज वाटते का? लोक काय म्हणतील? तिकडे मरलं तर पड ना. दिल लगी नदी हवा थोड़ा सा उठा दुआ और आग जल गई तेरी मेरी दोस्ती तेरी प्यार मेरी में बदल गई तेरी मेरी अरे दोस्ती तेरी मेरी इकडे. हो प्यार में बदल गई. ये ना इकडे, मी तो धुवा काढते. ये ना तो धुवा. माझ्या नवऱ्याला घेऊन चला. माझ्या नवऱ्याला पितवतो का रे? अरे इकडं म्हणायचं. पितवतो. उरे. इकडं म्हणायचं तर तिकडं म्हणतो. काय जाऊ का मी? काय? कुठं जायचं? कुठं जायचं? मला जायचं सांग. अहो, लाज बी जायचं नाही. लोक काय म्हणतील? लोकाला काय म्हणू दे, मी तिकडे शिळे भाकरी मागन. तशी पण तुमच्या मागे थुतूच करते आणि तोंडावर पण करते. कमी पडतं का? ते तू केलं काय, पण मी जगन ना काय कमी काही वर्ष. हो, तुम्ही जर नीट काम केलं, सगळं व्यवस्थित केलं, मी कशाला बोलन तुम्हाला? काही लाजवीच आहे का नाही तुम्हाला? मला नाही राहायचं भाऊ, मी चाललो. चला घरी. तुम्हाला जीव लावशील का? तुम्ही नीट राहिले तर का नाही लावणार? तुम्ही प्रेमानं बोलशील का? हो हा, हो, पती परमेश्वर. 2 टायमाला चहा, 2 टायमाला time. जेवण. हा, 4 आणि time. मला एकट्याला काम करायला लावती, तो पण कामात मदत करू हा. लागायची. हा, मी घरातलं केलं, तुम्ही बाहेरचं करायचं. मी हा. बाहेरचं केलं, तुम्ही घरातलं करायचं. आता चल मग. महबूबा महबूबा साडी, साडी. महबूबा महबूबा हा. काय काय? महबूबा महबूबा, चल माझ्या संगत महबूबा. हा. असं प्रेमाने बोलायचं. हा हा चल. हायला त्या पोपट्याच्या बायकोला लय हल्ला रे मला. हायला आपली काही गाण्यामुळे ना मारण्याचा मारलं तिने. गाण्या सोडून द्यावं काय काय नो, पण नको भाऊ. आयला आपल्या रुजायचं झटका जर बसला तर मग काय करायचं? नाही गाणे चालू ठेवू. आता आहे ना दुसरंच गिऱ्हाईक पाहावं लागणार आता. हे नकोच. त्या भोरी वहिनी नाही का, ती भोरी वहिनी, तिच्याकडे जावं लागणार गाड्या आता. काय आम्हाला ती जरा बरी म्हणलं, चांगलं. चोरी चोरी छुप छुप कर प्यार की पहली नजर ले गए हो ले गए ले गए दिल ले गए. आता चला वाहिनीकडे जाऊ आता. गडीचं भेटत नाही त्याच्यामुळे स्वतःच काम करायची पडेल. सरपंच साहेब, अहो तुम्हाला घरात बघितलं मी, तुम्ही इकडे गोठ्यात काय करताय? झाडून घेतो तो. अहो, तुम्ही सरपंच आहेत, तुम्ही झाडून. सरपंच असं म्हणून जनावर ढोर कोणी बघायचं बरं? हा बस चांगलंय. कस काय येणं केलं? अहो, सरपंच आहे म्हणून काय झालं? गावचं बघायचं, घरचं बघायचं, सगळंच बघावं लागतं. फक्त तेच गावकीच करत बसतो, घरी उपाशी मारावं लागेल. नाही ते पण आहे. बरं असे कित्येक सरपंचांनी हे झालंय, धुळीस मिळालेत माहितीये का? नाही, आणि नुसती गावकीच करू बरोबर आहे. तुम्ही घरचंही करता आणि बाहेरचंही गावचंही बघता. करतो. काय काम काढलं? अहो झालाय काय विषय माहितीये का? काम करू करून ना बेजारी झाले मी. आता माझ्याकडे तर सगळं आहे, शेती हा, आहे, तुझा नवरा- वाडी आहे, तुझा- नवरा सर्व्हिसला आहे, सर्विस. सगळं आहे. पण ना गडीच भेटा नाही कामाला. तेवढं काहीतरी करा ना. अरे मला तरी वाटतं बरं का, काय करायला पाहिजे माहितीये? गडी तर भेटत नाही. हा. मग आता त्याला पर्याय सांगू का? गोट्या गाणे म्हणतो खरा, पण त्याकडून थोडस काम करून घेत जा. बस मी आता काय करते, हा. एकदा त्याला लाडीगोडी लावून बघते. हा. तो काय मला सापडला नाही सकाळ धरून. हा. म्हणलं तरी पण तुमच्या कानावर एकदा टाकावा. बरोबर. तो जर माझ्याकडे आला ना, तर कुठेतरी रस्त्यात गाठी दे त्याला जाता जाताच. बर. आणि काय करते,
अशी लाडीगुडी लावून हा, बघा ते काय लाडीगुडी झालं तर लावून. झालं का काय होईल माहिती का, तेच ना जाऊ दे, ते करमणूक काय होईल काय, आणि थोडस कामही होत नाही, जेवढं करीन तेवढं करीन, त्याला काय तुकड्यावरीचे फक्त, त्याला काय पगार बिगार बघते लागत बघते नाही. असंच काहीतरी बघते हा. कारण गडीच भेटा ना, आम्ही सुद्धा व्हायचं, आमच्याकडे एक गडी होता हा. आणि त्याचं ती घरची शेती 2-3 एकर, तो म्हणला पाऊस पाणी झालं आता नाही जमत, जेव्हा पाऊस पाणी नव्हतं, मागच्या वर्षी पाऊस नव्हतं तेव्हा राहिला आणि आता बरोबर. गेला सोडून. बरं ते त्याला काही करू शकत नाही, करते मी काहीतरी हं? तेवढं जुगाड लावते पण पण त्याला तुमचं- त्याला एक आहे पण काय? त्याला तुला म्हणजे त्याच्या कलेने घ्यावं लागेल, गाणं म्हणलं तर म्हण बाबा, असं थोडस. म्हणजे मला आता त्याला नादी लावून ठेवावं लागेल लहान लेकरवाणी असं म्हणायचं तुम्हाला त्याला पर्यायच नाही, आता तुला जर गडी पाहिजे असला तर तू आहे हो. तसं बघते हा? तरी पण तुम्हाला भेटला मला असतं भेटला- माझ्या कानावर टाका हा. इकडे तर मी काम सुरू करते आता बघते काय होतं हा, नाही तू रोज येतोयस ना घरी. हा? हा, ते तर आहे चालेल बघ मग. हा? बरं चालतंय चला चालेल. येऊ ठीक का आहे, घेतो जाऊ. हा हा चालेल. चांगलंय चांगलंय बाई काय हाल झाले तर काय करू पैसा पाणी सगळं आहे तरी बी काम करावं लागू राहिले किती काम करू रोज रोज माणूस कंटाळतोय बर ना बाबा काय बहिणी, अयो खोऱ्याचं कुठं आहे ते पाठ खालचं? अयो गोट्या बरं झालं तू आला भाऊ अरे तू वाट बघत होती मी रोडला तुला सापडले तू काय सापडलाच नाही निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित लपलय रे, कुणी माझ्या मनात बसलय रे, कुणी माझ्या मनात लपलय रे, का चाललात तुम्ही आलात म्हणून थोडं थांबा ना, काय वा छान दिसतय, फार छान दिसते कशान प्रेमान 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 प्रेमान, अरे चल हात. निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित लपलय रे, कुणी माझ्या मनात लपलय रे, कुणी माझ्या मनात लपलय रे. लय भारी हा. ऐक. काय गाणं आहे तेच मी आठवत होते बाई आहे ना. म्हंटल लय आवाज कोकिळा आहे कोकिळा गळ्यात वहिनी. तोंड असलं पांचट चार असलं म्हणून काय झालं वहिनी. आवाज भारी मला ठेवीता का तुमच्याकडे? अयो काय म्हणले नजर काढू का असं झालंय मला तर मी काय म्हणते बोला ना. इथं ना गाणे हा. म्हणायचे हा आणि कामही करायचं जेवायला देईन मस्त पैकी गाणे म्हणू दोघं सोबत गाणे म्हणू मला तुमचे गाणे लईच आवडत आवडतात ना बाई. हा हे बघा तुम्ही मला पगार देऊ नका, हा जेवायला आणि गाणे म्हणायला हा. चान्स नाही देतो. जेवायला देते ना हा? जेवायला हा. जास्त लागत जेवायला जादा लागत जरा. हा चालतंय ना मग एकदा एक गाणं डान्स करून होऊ द्या ना तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम आईला या गोट्यामुळे मला पण सवय लागली गाणे म्हणायची नुसतंच अजून एक म्हणते एक लाजरा न साजरा मुखडा चंद्रवाणी फुलला ग अजब बघत हसत की जीव माझा खुलला ग अगं बाई तुला येडबीड लागलं का काय प्रिया? आ काय हे गाणंच म्हणत राहती काय नीती? ते ना गोट्यामुळे मला पण सवय लागली कशी काय काय करावं सव आता? लागली अशी अशी काय सव तुला? आ तुझं लग्न नाही व्हायचं का अजून? गाणेच येतं म्हण. आता गाणं काय करावं हा गाणं म्हण नको जर बंद कर गाणं म्हणायचं नाच काम बंद कर बर का बाई. चालन चालन हा म्हातार माणूस सांगत आहे तुला ध्यान हा. धर जरा. येऊ का? हा हा या, हा. या, या. तू ही धूप तू ही छाया तू ही अपना पराया और कुछ ना जानू बस इतना ही जानू तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. काय प्रिया, अभ्यास बिभ्यास नाही काय? हाय ना हा हाय ना मी अभ्यास. तर मग कायमच बघतोय आता गाणीच म्हणायला लागली तू, आणि गावातून नाही आलो आता कोणी गाणेच म्हणतोय, जिकडे तिकडे गाणेच चालू काय काय. ना गोट्या येऊन नाही का सकाळी सकाळी बोलून जातो गाणे मग ते गाणे ना डोक्यातच चालत राहते नुसतंच गाणे हा ना, तो दिवस उगवताच येतो, सगळ्याचे इथं गाणे म्हणतो, ते सगळे तसेच गाणे म्हणायला लागले, मी जिकडे तिकडे बघतो असं सगळे चालतं चालतं मी गाणे म्हणून राहिले बसलं का गाणे काम करीत राहिलं का गाणे नुसतं गाणे- गाणेच चाललेत. असं. आणि हा अभ्यास कोणी करायचा? आता काय करू मग हा? अभ्यासाला बसलं तरी गाणेच लक्ष देतात माझ्या. असं का? हा मी तर म्हणते आता नाही का वाटतंय मला पेपर मध्ये पण मी गाणं लिहिणार आहे. अवघडच आहे बाबा, मी तर येते बघतो माझं डोकं बंद पडलंय, कोणावर बोलायला गेलं तरी माणसं बोलणार नुसते गाणेच म्हणतात. हा ना हा? गाणेच चाललेत नुसतं सगळीकडेच. आणि कुठं चालली होती आता तू? कुठं नाही इथंच माळ्यात आलते. असं का? हा बर बर बर, चालू दे चालू दे.
चांगले गाणे म्हण 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 जरा अभ्यास करीत जा पण. हा 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 हा. चालेल. काय बाई मला गाण्याची सवय लागली नुसतंच. चला गिन्नी गावताला दे केलंय पाणी चालू, मोटर चालू करून दिली. पण हे लोक सगळेच गाणे म्हणतात. मलाही आठवलंय गाणं. गाणं नाही म्हणायचं. सरपंचाला शोभत नाही, पण आपण अभंग म्हणू. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची सरपंच ज्ञानेश्वर माऊली. येतं व्हायला. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली. सरपंच हो तुम्ही गाणं म्हणायला लागले काय? मी गाणं कुठं अभंग म्हणत होतो. अभंग म्हणतो ते होय? हा, मी गाणं नव्हतं म्हणत. सरपंचाला शोभत नाही गाणं म्हणणं. अरे त्या बायकोनं एवढं मारलंय मला. का कुठं कुठं मारलंय, कुठं कुठं सुजलंय, कसं दाखवू तुम्हाला आता? नका खरं? बघू. लय मारलंय. अहो, बघू ना. त्या गोट्या संग मी गाणं म्हणायला जातो हा आणि त्याच्यामुळे मग मला तिनं लय मारलंय. अख्खं गाव गाणं म्हणतंय, जिकडे तिकडे गाणेच चालू आहे. हा, तेच झालंय त्याच्यामुळे मारलंय. बघू. मारलंय तिनं मला, घरात नेलंय, कोंडू कोंडू मारलंय. खरं काय सांगायचं अयो. आता? कुठं चालले आता? आता काय जात गोट्या संग त्या. असं हा. बर 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 जातो आणि त्या संगच राहतो आता. आयला आम्हाला आमच्या बायकोने सोपावं. मी नाही बा, आपण अभंग म्हणत जाणार आहे. मग काय मला म्हणणार नाही. कशी चला म्हणून जा. नशिबान थट्टा आज मांडली, माझ्या काळजाची तार आज छेडली. जाऊ का मग? हा, जा जा जा. अवघडच झालं बा. हा, चला आपलं भरणं जा करून घेऊ. अवघडच झालंय जिकडे तिकडे. आपका आना दिल धड़काना, आपका आना दिल धड़काना, मेहंदी लगा के यूं शर्माना, प्यार आ गया रे प्यार आ गया. काय आवाज आहे हा? आता हो. इथंच कामाला राहायचं बर का. ओ बाई 100%. सजनी ग हा भुललो मी, काय जादू झाली, लाज मला आली बाई, लाज मला आली. त्याला काय पूर्ण काय लाज दुखत यायला आहे? लागली. लय मारलं मला बायकोनी. काहून? घरात नेलं याच्या संग, या गोट्या संग गाणं म्हणतो ना, घरात नेलं ना, असं कॉपरेट ठेचू ठेचू मारलं मला. अरे मला देवा. प्रेमानं म्हणली, चला आता मी तुमच्या संग प्रेमानं वागन, हा, तुम्हाला गाणं म्हणू लागन. हा. गोडी गोडी त्याच्यापासून नेलं आणि घरात कोपऱ्यात घालू घालू इतकं मारलं, अरे रे 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 रे. सगळं मागून पुढून दुखत आहे. चांगलंच पोपट्या, सुजवलं दिसतंय चांगलंच. त्याच्यामुळेच का ना तो काय ना तू आहे ना. ऐका ना, हा? आता मी घरी जाणार नाही, मग मला पण ठेवा तुम्ही इथं घरी कामाला. कशा कामाला? गडी हा गडी म्हणून मी राहीन तुमच्याकडे, सगळे काम करीन मी तुमचे. एक गडी शोधत होते, 2-2 गडी भेटले तर एक तर भारीच झालं. काय म्हणलं? दोघं राहा कामाला. हा. मी तुम्हाला मस्त पैकी आपण तिघं पण असे गाणे म्हणत जाऊ, काम करत जाऊ. हा? दिवसातले अर्धे वेळ त्याला द्या, अर्धा वेळ मला द्या. चालतंय चालतंय. हा. लय भारी काम, लय भारी काम होईल. दोघाला ठेवतं का बाई? हा? दोघाला हा, ठेवतं दोघं दोघं राहा ना दोघं. हा? बरं, बरं. चालतं का नाही? चाल चाल चाल. जमन. हा मग मी काय म्हणते, हा. आता आपण एक गाणं अजून म्हणून दाखवा चला, आणि लगेच कामाला लागू. मग हा. लगेच इथंच राहायचं दोघांनी पण, इथं मस्त पडवीत. हा, हा. टेन्शनच घेऊ नका. अजिबात म्हणा बरं नाही. जरा गाणं म्हणा. हा. म्हणा एक. आता ना हम्म. कोणतं म्हणू गड्या? म्हणा की एखादी हिंदी गाणं मस्त आयो, पैकी. हिंदी म्हणू होय. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 करो गिन 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 गे इंतजार आजा सनम आई बाहर. काय बार आयो इंतजार आजा सनम आय. काय रे गोट्या? अये बाबा. आला इथं पण. अयो, सर का? ए, गोट्या आमचा माणूस आहे. आई, इकडं मला इकडं. का म्हणा? हा? काय तेरा करू आता तुमचं तंगडच मुडून घरात बसवते. हा. का बाई आ? तुला काही काम नाही का? नाही. तेरा करू गिन गिन की मैं इंतजार आजा फिर सनम आई आई बहार. हा? बहार गोट्याची अगं गाणं आहे ना, गाणं म्हणून राहिले ते. अरे मुस्काड तोंडाच्या नो गोट्या तुझ्यामुळे हे अख्खे मी इथून तिथून बघते लोक गाण्यावर राहिलेत. हा पाय काय तू काय पाजलंय काय लोकांना? आपला नादच खुळा आहे. हा. काळ्या गोट्या गाण्याबद्दल. इकडे चमन गोट्या असा दिन नाही एक. तो आमच्या इथं कामाला आहे, त्याला काय बोलायचं नाही. हा. सगळं गाव गाणं म्हणतंय
हा. मी म्हणतोय मग आता तू पण गाणं चला ना म्हण. आपण घरी जाऊन दोघं पण गाणे नको. म्हणू. मला नाही जायचं घरी मला मारीती. बायको जाय तेरा करोगी ऐका ना, मला मैं नाही घरी जाऊ, इंतजार. लय मारीती आजा ते. सनम आई काय बहार. चला आपण बाहेर आणू. नको ना. आज चांगलंच वाटलं दिसतंय. आज याच कुठं कुठं सुचत असतंय काय त्याचा काय तपास नाही हा. काय करू नये चांगला गो. ठोकला पाहिजे हा मी एकटाच बरा आहे ना पण पण गोट्या खरंच नाद लावला बर का गाण्याचा. मग हा मी काय म्हणते बोला ना लागा आता कामाला. लय गाणे नको म्हणू फक्त. लागू का हा यांचं लय अवघड होत असते. सजनी ग बोललो मी काय जादू केली बघून तुला जीव माझा होई वर खाली काळ्या तोंडाच्या तुझ्या आईला. थांब तुला नाही इथून कामाला नको काय नको तू. थांब थोबाड तोंडाची. बघून तुला जीव माझा होई वर खाली सजनी ग बोललो